मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508 रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि 9850015558 हा माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर आहे. दोघंही एकच आहे. हा व्हिडिओ आपण थेऊर ते लोणीकर आणि आळंदी या मार्गावर करीत आहोत. सकाळचा व्हिडिओ आपण तिकडनं येताना केलेला होता. ज्या 4 राशी राहिले आहेत त्या 4 राशी घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओ करणार आहोत. ऑगस्ट महिन्याचं परिपूर्ण भविष्य, राशी भविष्य प्रत्येक राशीचं आपण घेतलेलं आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला आणि वृश्चिक. आता आपण धनु, मकर, कुंभ, मीन या राशीचं घेऊया. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया. आजच्या कार्याची सुरुवात करूया. धनु शुभग्रहांची साथ लाभणार आहे. अत्यंत उत्तम ऑगस्ट महिना आपल्या धनुराशीच्या व्यक्तीनं जाणार आहे. 7.5 आहे याचं ध्यान, लक्ष पण ठेवावं. कर्मगतीचा हिशोब असला की मग 7.5चं भय काही फारसं राहत नाही. परंतु 7.5 ही जी आपल्याला दुःख देते, कष्ट देते, समस्या देते, काही वेळेला प्राणसुद्धा घेते. जसं माझ्या पत्नीचं प्राण गेले, माझ्या वडिलांचं निधन पण 7.5 झालं. तर काही समस्या असतात, काही योग असतात, कळत न कळत काही अघटित घडत असते, त्याच्यामुळे हे परिणाम होत असतात. तर धनुराशीला ऑगस्ट महिना हा अत्यंत उत्साहजनक, लाभकारक, भाग्यकारक, सुखद वार्ता येण्याचे योग या ठिकाणी आहे. हा महिना धावपळीचा मात्र जाणार आहे. या महिन्यात आर्थिक लाभ तर प्राप्त होतील, पण ढय्या 7.5चा विचार आजपर्यंत आपण केलेला नाही. तर आपल्याला अनिश्चित गोष्टी, चुकीचा मार्ग, गुपित गोष्टी, अनुभव नसतानाचे कार्य याबाबत तात्कालिक परिणाम न होता वंश परंपरागत परिणाम होणार आहे. कारण हा त्रिकोणातीचे पंचम स्थानावर दृष्टीयोगात असल्या कारणाने संततीच्या दृष्टिकोनातून चिंता, समस्या निर्माण होणार आहे. परंतु कर्म जर असेल तर संतती उत्कृष्ट लाभ देणारी, ते जे काही कार्य करत असेल त्या कार्यात अद्वितीय असा भाग्ययोग या आहे. त्यांच्याकडून तुम्हाला सुखद वार्ता येतील आणि आईवडिलांचं नाव कीर्तिमान करण्याचे योग धनुराशीच्या आईवडिलांना आहे. सात्विकतेचे यात आहे. प्रश्नचिन्ह उभे राहतात किंवा जेव्हा कर्म आपल्यासोबत नसते त्यावेळेला पैशाची आवक वाढणार आहे. आर्थिक बचत देखील या महिन्यात होणार आहे. प्रवास दूरवरचे करा. मुलांच्या बाबतीत विवाहासाठी सांगणे सुरू कराल आपण. ज्याच्याकडे सांगाल त्या व्यक्ती आश्चर्यचकित करतील. यात संतती भावाची 7.5 फसवली जाण्याचे योग प्रभावी आहे. सावध असावे. पौर्णिमा जवळपासचा काळ हा भाग्ययोग ठरणार आहे. उत्तरार्थी मंगळ हा चुकीच्या दिशेने घेऊन जाणारा ठरणार आहे. दैवाधीन स्थानामध्ये आपण दैवाधीन असली स्थिती या ठिकाणी आपल्याला म्हणजे कुळदेवी, कुळदेवता यांचं पूजन आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. घरातून बाहेर जाताना व घरात येताना उपासनेबद्दल बोलतो आहे. पूर्व दिशेचा वापर करावा. सकाळी 10च्या आत आपण पितळी धातूच्या मूर्तीचे दर्शन, सुवर्ण धातूच्या मूर्तीचे दर्शन आपण घेऊ शकता. शेंदूर लावलेल्या मूर्तीचं दर्शन घेऊ शकतात. आपण काळ्या पाषाणाच्या मूर्तीचं दर्शन घेऊ शकतात. या ठिकाणी मूग डाळीचा वापर आपण रोज केला तरी चालेल, परंतु गुरुवारी आपण सकाळी 10च्या आत जेवण करावं आणि त्यात मूग डाळीचा वापर अवश्य करावा. त्याच्यानंतर मकर राशी शनी आहे, स्वामी आहे. नवीन ओळखीतून भाग्यशाली होणार आहात. आपला स्वामी ग्रह शनी आहे.
कर्तव्यभावातून तो जात आहे. सुख मिळेल, कर्तव्यातून लाभ मिळेल असे गतिमान योग आपले आहे. कर्तव्य कोणतेही असो, परंतु ते कर्तव्य करताना प्रामाणिकता असेल तर त्यास यश मिळणारच आहे. चतुर्थ भावाचा शनी प्रत्यक्ष आपणास अनुभव देणारा आहे. प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार नसताना इतरांना घटना सांगणे व त्यातून इतरांचे नुकसान होणे याचे प्रायचित्त तर होणारच आहे. म्हणजे एखाद्या घटनेतून किंवा चुकीची घटना सांगून किंवा असत्य बोलण्यातून काहीतरी कर्मगतीचा दोषातून काही समस्या उभ्या राहण्याची शक्यता आहे. वडीलधारी बुजुर्गाशी वाद करू नका. नोकरदारी वरिष्ठ अधिकारी वर्गाशी कोणाबरोबरही कोण चूक आहे आणि बरोबर आहे याच्याशी वाद न घालता आपलं कार्य करा. मकर राशी व्यक्तीने सर्व कार्य कायद्याला धरून करावे. विद्यार्थी वर्गाने शालेय व्यतिरिक्त इतर काहीही स्पर्धा आपण घेतल्या त्या स्पर्धा परीक्षेत सुद्धा आपण उत्तीर्ण व्हाल. व्यापारी वर्गाने व्यवसायात वाढ करावी. नवीन दुरुस्ती नवीनकरण व्यवसायाच्या जागी करावे. दुसऱ्याच्या जागी आपल्याला शाखा उत्पन्न करायची असेल, शाखा वाढवायची असेल तर आपण ती शाखा दुसरी करू शकतात. योग्य काळ आहे. कुठे काही सांस्कृतिक म्हणा, सामाजिक म्हणा, सांसारिक म्हणा काही वाद असतील तर ते वाद समोच्चाराने मिटवण्यामध्ये आपला लाभ आहे. राजकारण्यांना सुद्धा हा काळ भाग्यकारक ठरणार आहे. आरोग्याकडे मात्र वरचेवर लक्ष द्यावे लागणार आहे. मकर राशीनं उपासना घरातून बाहेर जाता येताना परत येताना दक्षिण दिशेचा वापर करावा. यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील. संध्याकाळी काळे पांढरे मार्बल मूर्तीचे दर्शन करावे. शनिवारी रात्रीच्या जेवणात उडीद धान्याचा वापर आपण करावा. तिळीचं तेल, सरकेचं तेल, जवसाचं तेल, मोहरीचं तेल 2 थेंब आपण मस्तकाला लावावे. कुंभ राशी 11वी नंबरची राशी स्वामी शनी. आरोग्याची काळजी तेवढी घ्यावी लागणार आहे. बाकी सर्व ठीकठाक आणि आनंददायक, आश्चर्यकारक आणि आपण जे काही कार्य करत असाल त्याच्यातून भरपूर आर्थिक लाभ मिळणार आहे. 7.5 आहे, याचं लक्ष आपण ठेवावं. धन भावात असलेली 7.5 धनवंत ठरणारी आहे. यात शारीरिक अस्वस्थता मात्र आपणाला येणार आहे. धन हवे का शरीर याचा निर्णय आपण करायला हवा. कारण शारीरिक अस्वस्थता असेल तर आपण आरोग्याकडे लक्ष देऊन नंतरच आपण इतर कार्याकडे लक्ष द्यावे. बुध हा ग्रह षष्ठातून जात आहे. बुद्धिभेद होण्याची शक्यता देखील आहे. यावेळी लेखी करार तुम्ही काही करत असाल, लेखी दस्तावेज करत असाल तर जाणकार व्यक्तींना विचारूनच करा. मातृस्वामी शुक्र आहे, तो षष्ठात दोषकारक आहे. पितृस्वामी मंगळ लहान मोठी जखम होण्याची संभावना वाढवडिलांना राहणार आहे. पंचम भाव संतती भावात शत्रुग्रह मंगळ संततीविषयक काळजी घेण्याची आणि काळजीची वार्ता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या मुलांना वाहन अजिबात चालवू देऊ नये. लहान मोठी जखम होण्याची संभावना आहे. त्यांचे कार्यात अडथळे आणले जातील. अमावस्येच्या जवळपास चिंताकारक काळ मुलांना राहणार आहे. परंतु मुलांच्या बाबतीत जर पाहायला गेले तर ही ऑगस्ट महिना हा यशदायी आहे. तुमचं जे काम आहे त्या कामात तुम्ही यशस्वी होणार आहे. त्यातून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. नवीन ओळखी पाळखी होतील आणि नवीन कार्य तुम्हाला शिकावयास मिळणार आहे. उपद्रवाच्या घटना ज्या आहे त्या तर होणारच आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु कर्मगती उत्कृष्ट असेल तर त्याची सावली पण सुद्धा तुम्हाला पडणार नाही. उपासना घराच्या बाहेर जाताना किंवा घराकडे येताना पश्चिम दिशेचा उपयोग आपण करावा. सूर्य स्नानानंतर काळे पाषाण पांढरे मार्बल मूर्ती देवी देवताचे दर्शन घ्यावे. रात्रीच्या जेवणात खास करून शनिवारी जेवणात उडदाचा वापर करावा. आता शेवटची मेन राशी आहे. मेन राशीचा स्वामी गुरु आहे. गुरु हा सात्विक विचाराचा आहे. पण सात्विक विचाराचा ग्रह असताना आपल्याला वागणे पण सात्विक विचाराचे हवे आहे. कारण आपल्याच घरी शनी आहे हे लक्षात घ्या. 7.5 आहे, मध्यमाची 7.5 आहे. पोटाचे विकार, डोक्याचे विकार, काही गुदद्वाराचे विकार, मूळ व्याधीचे विकार होण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपल्या शुभ घटना या ऑगस्ट महिन्यात घडत असल्या तरी शुभ घटनांचा जोर जास्त राहणार आहे. अशुभ घटना या आपल्या सावलीसारख्या आपल्याला पाहायला मिळतील. आपण 7:30चा विसर पडल्यागत आपण वागू नका. आपण तात्काळ त्याला लगमगावी विचाराला कर्तव्य दाखावे. प्रेमाची नाटकं करून सहाय्य करून अनेक जण आपल्याजवळ या महिन्यात अधिक जवळ येणार आहे. यांची पारख न करता यांना जवळ करू नका. मागील इतिहास विसरू नका. गुरु भ्रमण योगाचं आपल्याला नाम मिळणार आहे. गुरुचं भ्रमण आपल्या राशीला असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर यश आपल्याला मिळणार आहे. लाभ गमवण्याचे योग पण आहे, पण याकडे आपण लक्ष द्यावे. विद्यार्थी वर्गात उत्तम आहे. अनेकांचे विवाह या ऑगस्ट महिन्यात ठरतील. गर्भवती महिलांना अमावस्येच्या जवळपास चिंताकारक आहे असले म्हणून आरोग्याची तपासणी नियमित करत जावी. आपणास पोटाचे विकार अमावस्येच्या जवळपास त्रस्त करणारे आहेत. नोकरी इच्छुकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. नवीन उद्योग सुरू करण्याचा अनुकूल काळ आहे. उपासना. घरातून बाहेर जाताना घरात परत येताना उत्तर दिशेचा वापर करावा. सकाळी 10च्या आत आपण काळा मार्बल शेंदूर लावलेल्या मूर्तीचे देवी देवताचे दर्शन घ्यावे. प्रत्येक गुरुवारी दिवसा जेवणात चणा डाळीचा उपयोग करावा. शक्यतोवर आपण पितळी धातूच्या ताटात जेवण करण्याचा प्रयत्न करावा. यातूनच आपल्याला लाभ मिळणार आहे. असो, आजच्या कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. पुनश्च मला असं वाटते मी विसरलो आहे. पुनश्च क्षमस्व. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.